टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मोर्चामध्ये सहभागी होताल का? नाही, विद्यार्थी बचाव ही मोर्चा काढणार कोण? आता जर ह्याला राजकीय वळण असलं तर कसं ते मोर्चा कसा आहे मला माहीत नाही। आणि मोर्चा मी जी कोण मोर्चा काढणार आहे त्याचं नेतृत्व कोण करणार आहे किंवा कशामुळे काढणार आहे, राजकारणामुळे काढणार आहे, कशामुळे काढणार आहे, आता कुणीतरी राखील ओतून घेत आहे, कोण काय करते, असले आंदोलन करतात, कुणी कुलप लावतंय। मग हे माणसं किती क्वालिटीचे आहेत, मोर्चा काढणारे सुद्धा कोण कसे आहेत हे बघून जावं लागतंय। त्याच्यामुळे तिचे ती कोण आहे ते बघून ठरवू तुम्ही। एक शेवटचा प्रश्न आहे, 150 दिवस गप्प बसले आणि काल बोलले, काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला मिळालंच नाही का उत्तर? खासदारला कसं काय वाटलं हो? त्यांनी 150 दिवस का गप्प बसले हे मला कळलं नाही। असंच मी म्हणलो ते का गप्प बसले, त्यांनी सांगितलं की मला माझी प्रकृती ठीक नाहीये असं सांगून प्रकृतीचं कारण देऊन त्यांनी राजीनामा दिला। ते काल म्हणले की कुणाचा राजीनामा घ्यायचा होता का कुणाला न्याय द्यायचा होता। मग ह्याच्यातलं कुणीच त्यांना लाज वाटते का? म्हणजे आमची लाज काढली, पण आम्हाला लाज वाटते म्हणून आम्ही पहिल्या दिवशी बोललो। जे 4 दिवसांना बोलते त्यांनाच वाटली का नाही मला कळालं नाही। मग त्याच्यामुळे कसं ते आमची कशाला लाज काढून उपयोग आहे विनाकारण, म्हणजे विषय कसा होतं की मग त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत मला काय बोलायचं, तुम्हाला जसं खमंग उत्तर पाहिजे तसं उत्तर देण्यासाठी मला जेवढं कळतंय तेवढं देतो। मी माझ्या मर्यादित माणूस आहे, छोटा माणूस आहे। माझ्यावर जर कुणी हे केलं तर मी बोलेल। जसं जे आता म्हणले रसद पुरवली, त्या रसद कुठून पुरवली त्याचं त्यांनी जरा खुलासा करून कळून दिलं पाहिजे की काय रसद पुरवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।